पुढे जाऊया कळवा पालिका रुग्णालयातनं एका गर्भवती महिलेला हकलून दिल्याची आणि रस्त्यातच ती बाळंत होऊन तिचं बाळ दगावल्याची घटना घडली आहे। झी मीडियानं याला वाचा फोडल्यानंतर संतापाचा आगडोंब उसळला। त्यानंतर कुठं झोपी गेलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाला जाग आली। वैद्यकीय तपासण्यांसाठी केवळ 800 रुपये नव्हते म्हणून कळव्याच्या महापालिकेच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी शारदा घोडे या गर्भवती महिलेला तिच्या पतीसह हाकलून दिलं होतं। ही महिला रस्त्यातच बाळंत झाली आणि तिचं बाळ जीवाला मुकलं। झी मीडियाने या प्रकरणाला वाचा फोडली आणि मग एकच संतापाची लाट उसळली। या प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले। मला वाटतं हा अतिशय गंभीर गुन्हा ठाणे महानगरपालिकेच्या शिवाजी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। त्यांच्यावर 304चा गुन्हा दाखल करणं अतिशय आवश्यक आहे। शेवटी महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठलाही रुग्ण गेला, अत्यवस्थ असेल, त्याला ताबडतोब मदतीची गरज असेल, त्यावेळी जर महाराष्ट्रातल्या कुठल्या हॉस्पिटलने नकार दिला असेल तर त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे। ज्यांनी 800 रुपयासाठी त्या माझ्या भगिनीला इस्पितळात दाखल करून घेतलं नाही आणि ज्यांच्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झाला, ती चालत रिक्षाजवळ येते, गरीब रिक्षावाल्याची माणुसकी जागे होते, तो तिला स्टेशनपर्यंत घेऊन जाते आणि स्टेशनवर जाता जाता ती बाईचं म्हणजे जवळजवळ गर्भपातच होतो आणि त्यात ते बाळ मरतं। इतका घाणेरडा हीन दर्जाचं जर मानवी मूल्यांना कलंक लावणारं काम जर इस्पितळातले डॉक्टर करणार असतील तर त्यांना 302 मध्ये दाखल करा अशी आमची मागणी आहे। तसं मी पत्र देखील दाखल केलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये जालन्यावरून मजुरीसाठी आलेली एक महिला प्रसूतीसाठी गेली असताना तिच्याकडे 800 रुपये नव्हते म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करून घेण्यात आलं नाही। तिला वाईट ट्रीटमेंट दिली आणि त्यानंतर तिची रस्त्यावरती प्रसूती झाली आणि ते बाळ दगावलं। त्यामुळे आज औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाकडे सदर विषयाच्या बाबतीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक शासन व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे आणि खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना त्वरित अटक व्हायला पाहिजे। हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची ही मुजोर आणि असंवेदनशील वागणूक पाहिल्यावर या घटनेविरोधात राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलन केलं। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसंच हे प्रकरण लावून धरल्याबद्दल झी 24 तासचे आभारही मानले। मैं सबसे पहले जी न्यूज़ को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगी, उनका अभिनंदन कि उन्होंने एक ऐसे मतलब जिसके कोई मायने शायद लोगों के नज़र में नहीं है, उनके ज़िंदगी में नहीं है, क्योंकि जब तक कोई ऐसी मुसीबत है जो हम तक नहीं आती तब तक आजकल हम लोग उसके ऊपर जागते नहीं है, सोचते नहीं है। गलथानपणा नहीं है, इट वॉज अ शियर क्राईम आणि त्यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखालीच अटक केली पाहिजे। आम्ही अशी स्ट्रॉंग मागणी करतो आणि केली नाही तर आम्ही त्या विरोधात आंदोलन करू। आम्हाला किती पुढे जावं लागलं तरी चालेल। मनसेनंही या प्रकरणी रुग्णालयात हंगामा केला। डीनला घेराव घालत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। झी 24 तासच्या अवेअरनेसमुळे आम्हाला ही बातमी कळली आणि त्यामुळेच आम्हाला हे जाणवू शकलं की बाबा या महिलेच्या बाबतीत असा दुर्दैवी प्रसंग घडलेला आहे आणि म्हणून आम्ही ताबडतोब या बातमीची दखल घेऊन आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। आणि त्यांना आम्हाला असं म्हणायचं आहे चॅनलला की आम्हाला अशाच तुम्ही वारंवार अशा खबरा देत राहा, कारण आम्ही ह्या गोष्टीला कुठेतरी न्याय देऊ शकू। अखेर या उसळलेल्या जनक्षोभानंतर हॉस्पिटलच्या डीन सी मैत्रा यांनी कारवाई केली। हॉस्पिटलच्या हाऊस ऑफिसर सविता उप्पड यांना निलंबित करण्यात आलं। As far as a doctor who was directly in touch with the patient, who is a resident doctor, तो उसको मैंने सस्पेंड किया है। अभी मेरे रेसिडेंट डॉक्टर्स मेरे ऊपर बोलेंगे उसका कोई दोष नहीं था, पर जिसका डायरेक्ट कंसर्न पेशेंट के साथ होता है वो इज ऑलवेज द फर्स्ट लाइन ऑफ एक्शन। गर्भवती महिलेला पैशांसाठी हॉस्पिटलच्या बाहेर हाकलण्याचा हा प्रकार लांछनास्पदच आहे। या प्रकरणी केवळ हाऊस ऑफिसरला निलंबित करून प्रश्न सुटणार नाहीत। या रुग्णालयाबाबत वारंवार तक्रारी येतच असतात। रुग्णांची वागताना हॉस्पिटल प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी वर्तन सुधारण्याची आणि संवेदनशील वागणूक देण्याची गरज आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।